नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं जिल्हा विशेष या सदरामध्ये सहर्ष असे स्वागत करीत आहे। एमपीएससी जिल्हा परिषद सगळ्याच प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये, मग तलाठी असेल, पोलीस भरती असेल, जिल्हा न्यायालय भरती असेल, पीडब्ल्यूडी असेल, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जीएस, जीके, सामान्य ज्ञान, सामान्य अध्ययन असे वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखला जाणारा अनेक विषयांचा समूह आहे। आणि यामध्ये इतिहासाच्या माध्यमातून, भूगोलाच्या दृष्टिकोनातून, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येत असतात। आणि म्हणून आपण हे जिल्हे अतिशय सखोल परिपूर्ण पाहत आहोत। आज असाच एक महाराष्ट्रातला विशेष जिल्हा ज्याच्यावर खूप वेळा, खूपदा आणि अनेक प्रश्न आलेले आहेत, तिथून पुढे येत राहतील। अशा अतिशय महत्वाचा जिल्हा आपल्याला पाहायचा आहे, कोणता? कोल्हापूर। कोल्हापूर। चला तर कोल्हापूर जिल्ह्याची डिटेल्स आपण पाहायला, शिकायला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ही इतकी सखोल माहिती तुम्हाला एकाच व्यासपीठावर सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट, सर्व विषयांची सखोल माहिती, प्रश्नोत्तर विश्लेषणासह सातत्याने गेल्या काही वर्षापासून मिळत आहे। म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व लेक्चरची नोटिफिकेशन येत राहील। कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अंबादेवी तथा महालक्ष्मी देवीचा एक शक्तिपीठ असणारा कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, कुलदैवत ज्योतिबाचं प्रसिद्ध मंदिर असणारा कोल्हापूर जिल्हा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव ज्या ज्योतिबाच्या तीर्थक्षेत्रावरून ठेवलेलं आहे तो कोल्हापूर जिल्हा। महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर कोल्हापूर जिल्हा। मराठा साम्राज्याची एक गादी किंवा राजगड, रायगड नंतर मराठा साम्राज्याची राजधानी असणारा कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्राची उपपर्यटन राजधानी म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर जिल्हा। घ्या, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची राजधानी महाबळेश्वर, आणि महाराष्ट्राची उपपर्यटन राजधानी म्हणजेच कोल्हापूर। लक्षात ठेवा, विसरायचं नाही। वसतिगृहाची जननी म्हणजे कोल्हापूर आहे। वसतिगृहाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, आणि वसतिगृहाची जननी आहे कोल्हापूर जिल्हा। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं? तर तो कोल्हापूर जिल्हा। अशा अनेक वैशिष्ट्यानं ओळखला जाणारा सुप्रसिद्ध कलानगरीचा जिल्हा, पैलवानांचा जिल्हा, गुळाची बाजारपेठ असणारा जिल्हा, म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची डिटेल्स माहिती आपण पाहायला सुरुवात करणार आहोत। चला सुरुवात करूया आपण। पहिल्यांदा या कोल्हापूरच्या नावाबद्दल, किती नाव कोल्हापूरला? कोल्हापूर हे एक नाव आहे। कोल्हापूर कसं पडलं? तर त्या भागामध्ये सर्वसामान्यांना त्रास देणारा, मारणारा एक कोल्हासूर नावाचा राक्षस होता। त्या राक्षसाचा वध कोल्हापूरच्या अंबादेवीनं केलं, आणि म्हणून त्याच्यावरून कोल्हासूरला मारलं, म्हणून कोल्हापूर, पूर म्हणजे शहर, नगर, अशा रीतीनं कोल्हापूरचं नाव ही एक आख्यायिका आहे। त्यानंतर करवीर नगरी किंवा करवीर असं ही नाव कोल्हापूरला आहे। तर याच अंबादेवीनं एकदा कोल्हापूरला, जे आजही पुराच्या तडाख्यात कोल्हापूर सातत्यानं सापडते, अशा अतिशय भयावह पुराच्या तडाख्यातून एकदा अंबादेवीनं आपल्या हातातील गदेनं वाचवलं होतं, म्हणून करवीर, करवीर नगरी असंही कोल्हापूरला नाव पडलं। याचबरोबर उत्तरेकडची काशी, वाराणसी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु दक्षिणेकडची काशी म्हणून सुद्धा कोल्हापूरचा उल्लेख केला जातो। कलानगरीचं नाव आहेच आहे, त्याचबरोबर महातीर्थ म्हणून कोल्हापूरचा उल्लेख आहे। काही इतर भाषांमध्ये, कारण दक्षिणेकडे, कोल्हापूरच्या दक्षिणेला
कर्नाटक, बाजूला तेलंगणा, आंध्र आणि या भाषांमध्ये, त्याचबरोबर कोल्हापूर विविध राजपदांनी, विविध राजांनी, विविध घराण्यांनी राज्य केले. आणि म्हणून त्या त्या घराण्यांच्या काळामध्ये, त्या त्या सत्तांच्या काळामध्ये या प्रदेशाला अजून वेगळे वेगळे नाव होते. मग त्याच्यामध्ये कोल्हागिरी असंही नाव होतं. गिरी म्हणजे पर्वत, पर्वत रांगा भरपूर आहेत ना त्याच्यामध्ये. त्यानंतर कोल्हापूर असंही उल्लेख आहे. कुंतला असाही कोल्हापूरचा प्राचीन साहित्यामध्ये उल्लेख आहे. शुल्लकपूर असाही कोल्हापूरचा उल्लेख आहे. कोल्हाडी, गिरीपट्टणम असाही उल्लेख आहे. आणि करवीर बद्दल तर चर्चा झाली. अशा रीतीनं कोल्हापूर नगरीला, कोल्हापूर जिल्ह्याला अनेकाविध नावाने उल्लेखलेलं आहे. आता या जिल्ह्याचा, या प्रदेशाचा, या शहराचा थोडक्यात इतिहास आपल्याला पाहायचा. कोल्हापूर, तर हे कोल्हासूर, ह्या सगळ्या घटना घडायच्या अगोदर खऱ्या अर्थानं कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावलाय, उगम पावलाय, जन्माला आलंय, ते मूळ गाव म्हणजे ब्रह्मपूर आहे. जसं आमच्या अहमदनगरमध्ये अगोदर भिंगार होतं, त्याच्या बाजूला लढाई झाली, मग नंतर या शहराची स्थापना झाली, ज्याने मलिक अहमद बहिरी यांनी स्थापना केली म्हणून त्याचं नाव दिलं अहमदनगर. तसे कोल्हापूरचा उदय होण्यापूर्वी त्या जागेवर मूळ जे गाव होतं ते ब्रह्मपुरी होतं. हे एक वाक्य लक्षात ठेवा. आता या भागात अनेक घराण्यांनी राज्य केलेले आहे. मग या परिसरात आंध्रभूत्य असेल, कदंब असेल, चालुक्य असेल, राष्ट्रकूट घराणं आहे, शिलाहार घराणं, देवगिरीचे यादव आहेत, बहामनी साम्राज्य आदी घराण्यांनी कोल्हापूर आणि परिसरावर राज्य केलेलं आहे. अगदी त्यातला एक प्रसंग, त्यातली एक घटना सांगतो तुम्हाला. भोसले घराण्यातील एका सरदारानं या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड तथा खेळणा किल्ला घोरपड लावून जिंकला होता. आणि म्हणून बहामनी सुलतानानं त्या सरदार घराण्याला घोरपडे बहादूर अशी पदवी दिली आणि मुधोळ जवळचे 85 गावं वतन म्हणून दिलेले आहेत, बक्षीस दिले. आता हे भोसले घोरपडे बहादूर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ते मुधोळला राहायला लागले, म्हणून मुधोळचे घोरपडे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घराणं जे आहे ते असं नाव पडलेलं आहे. अशा रीतीनं या राजघराण्यांच्या काळामध्ये घडलेल्या घटनांमुळे अशी काही नावं तयार झालीत, घराणं तयार झालीत, काही प्रसिद्ध घटना घडलेल्या आहेत. बर, आता या कोल्हापूरच्या आसपास जे पुरातत्व खात्यानं संशोधन केलं, इतिहासकारांना संशोधन केलं, त्यामध्ये अनेक उत्खननामध्ये हे अगदी सातवाहनकालीन पुरावे सुद्धा सापडलेले आहेत. कोल्हापूरवर विजापूरच्या आदिलशहाचं सुद्धा खूप वर्ष राज्य होतं आणि सरते शेवटी कोल्हापूरमधील तो सगळा परिसर, विशेषतः पन्हाळा किल्ला जो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्यात जिंकून आणलेला आहे. अगदी तुम्हाला माहिती असणारी घटना सारांश रूपाने सांगतो की 10 नोव्हेंबर 1659 रोजी सातारा जिल्ह्यातील आत्ताच्या प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. म्हणजे अफजल खानाला ठार मारला. त्याच्यानंतर 18 दिवसानं म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला, जो आज कोल्हापूरमध्ये. आणि त्याच पन्हाळा किल्ल्यावर असताना विजापूरच्या आदिलशहाचा सरदार सिद्दीजोवरने पन्हाळ्याला वेढा दिला होता. आणि मग या पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटून जात असताना तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसायला असणारे शिवा काशीद यांचं बलिदान. त्याच नंतर पुढे या पन्हाळ्याच्या वेड्यातून जात असताना कोल्हापूर मधीलच गजापूरची म्हणजेच घोडखिंड ओलांडून पुढे जात असताना या घोडखिंडीमध्ये, जिला आपण पावनखिंड म्हणून ओळखतो, त्या पावनखिंडीमध्ये शेकडो बांदल मावळ्यांनी, त्याचबरोबर फुलोजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आणि मग पुढे विशाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत, ज्याला खेळणा किल्ला असंही म्हणतो. हा विशाळगड खेळला तोही कोल्हापूरमध्ये. अशा रीतीनं महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामधील हे अतिशय महत्वाची घटना आहे. एक इतिहासातला अजून एक प्रसंग तुम्हाला सांगायचा की मराठा साम्राज्याची सुरुवातीची राजधानी राजगड, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपली राजधानी रायगड केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा रायगड हीच मराठा साम्राज्याची राजधानी होती. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र रायगड औरंगजेबाच्या मोगलांच्या ताब्यात गेला. मग छत्रपती राजाराम महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. त्यांचाही कालखंड 1689 ते 1700 असा आहे. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी आपल्या छोट्याशा मुलाला, ज्याचं नाव शिवाजी, यांना पन्हाळा किल्ल्यावर आणलं. तिथं राज्याभिषेक केलाय आणि तिथून मराठा साम्राज्याचा संघर्ष औरंगजेबाच्या विरोधात, मोगलांच्या विरोधात चालू ठेवला. तो 1607-8 पर्यंत, कारण 7ला औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि या कालखंडाला मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचं सुवर्णयुग म्हणतात, सुवर्ण काळ म्हणतात. हा संघर्षाचा काळ पन्हाळा किल्ला म्हणजेच कोल्हापूर, अशा रीतीनं मराठा साम्राज्याची राजधानी, मराठा साम्राज्याच्या छत्रपतींची गादी पन्हाळा आणि कोल्हापूरमध्ये आली. ओके, याच कोल्हापूरचा इतिहास, भूगोल, राज्य, अर्थ आपल्याला पाहत शिकायचंच आहे. चला पुढचा भाग, की हे कोल्हापूर आपल्या भारतात, महाराष्ट्रात नेमकं कुठे आहे. तर पहा, आपला हा महाराष्ट्राचा नकाशा, आणि महाराष्ट्राच्या नकाशावर अगदी इथं दक्षिणेला महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडचा जिल्हा सिंधुदुर्ग, थोडा दक्षिणेला, नाही तर कोल्हापूरच झाला असतं बघा. आणि मग इथं सिंधुदुर्ग आहे, इथं रत्नागिरी आहे, इथं सांगली आहे, आणि इकडं कर्नाटक आहे. चला, अशा रीतीनं सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सांगली महाराष्ट्रातील 3 जिल्हे आणि कर्नाटक राज्य यांच्या दरम्यान असणारा हा आपला महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूरच्या पूर्वेला आणि दक्षिणेला आपण पाहिलं हे कर्नाटक राज्य. बर, पश्चिमेस पाहिलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, आणि ईशान्य उत्तरेला पाहिलं तर सांगली जिल्हा. अशा महाराष्ट्रातले 3 जिल्हे आणि कर्नाटक राज्य यांच्या दरम्यान असणारा हा कोल्हापूर जिल्हा विसरायचा नाही, असा प्रश्न परीक्षेला स्थान विस्तारावर या अगोदर आलेला आहे, इथून पुढे येणार आहे. चला, स्थान व विस्तार झाल्यानंतर पुढचा मुद्दा. हा पुढचा मुद्दा सांगण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. सामान्य ज्ञानाचं अंतिम सत्य ज्याला मानलं जातं ते NCERT, आणि अशा या NCERTच्या टेक्स्ट बुकवर आपण टेस्ट सिरीजचा कोर्स सुरू केलेला आहे. 6वी ते 12वी पर्यंतच्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या प्रत्येक धड्यावर तुम्हाला सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट असते, आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ या कोर्समध्ये मिळतात. 1000 रुपयाचा कोर्स, 6 महिने व्हॅलिडिटी. मात्र तुम्हाला हा फक्त 50 रुपयामध्येच उपलब्ध आहे सध्या. जॉईन करा. आता पुढचा मुद्दा पहा. पुढचा मुद्दा काय आहे तर हे कोल्हापूर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, कोणत्या प्रादेशिक विभागात आहे, मुख्यालय कुठे आहे. तर कोल्हापूर हे पुणे प्रशासकीय विभागामध्ये आहे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये कुठे आहे बघा, हे कोल्हापूर इथं हे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. झालं. म्हणजे पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. 5 जिल्ह्यांचा, बर 5 जिल्हे आणि 58 तालुक्यांचा समावेश होतो. पुण्यामध्ये 14, साताऱ्यामध्ये 11, सोलापूरमध्ये 11, सांगली 10, कोल्हापूरमध्ये 12, अशा रीतीने टोटल 58 तालुक्यांचा हा प्रशासकीय विभाग आहे. आणि या पुणे प्रशासकीय विभागामध्ये कोल्हापूरचं स्थान आहे, एकदम दक्षिणेला. आता याच्या पुढे प्रादेशिक विभाग कोणता, कोल्हापूर कोणत्या प्रादेशिक विभागात येतं तर कोल्हापूर येतं पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात. त्यालाच आपण देश असे म्हणतो. ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पुणे प्रशासकीय विभागामधले 5 आणि नाशिक प्रशासकीय विभागामधले 2, नगर आणि नाशिक, अशा टोटल 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. 7 जिल्ह्यांचा झालं. प्रशासकीय विभाग झालं, प्रादेशिक विभाग झालं. मुख्यालय कोल्हापूर जिल्ह्याचं मुख्यालय कोल्हापूरलाच आहे, करवीर नगरीतच आहे. म्हणजे कोल्हापूरचं प्रशासकीय ठिकाण
कोल्हापूरच. आणि प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग. कोल्हापूरचं प्रशासकीय ठिकाण मुख्यालय कोल्हापूरच आणि प्रादेशिक विभाग मात्र पश्चिम महाराष्ट्र किंवा देश. ओके, चला पुढे जायचं. हा नकाशा नीट समजून घ्या. प्रशासकीय विभाग तुमच्या डोक्यात परफेक्ट राहायला पाहिजे. आता आपल्याला पुढची माहिती पाहिजे या कोल्हापूर संदर्भाची. काय माहिती आहे पुढची? पुढची माहिती पहा. कोल्हापूरचं क्षेत्रफळ. परीक्षेला नेहमी येणारे मुद्दे आहेत. तर कोल्हापूरचं क्षेत्रफळ आहे 7,685 चौरस किलोमीटर. कोल्हापूरची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार आहे 38,74,015 एवढी. कोल्हापूरचं लिंग गुणोत्तर 953 आहे, म्हणजे आपल्या भारताच्या महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर पेक्षा जास्त आहे. शेजारी रत्नागिरी आहे ना, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा महाराष्ट्रातला जिल्हा 1122. साक्षरता दर 82.90%. किती? 82.90% एवढा साक्षरता दर आहे. लोकसभा मतदारसंघ किती आहेत? 2, म्हणजे 2 खासदार आहेत. विधानसभा मतदारसंघ किती आहेत? 10 आहेत, म्हणजे 10 आमदार आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघ गट किती? 67 आहेत, 67. आणि पंचायत समिती मतदारसंघ म्हणजे गण किती आहेत? 134 आहेत. ही सगळी माहिती लक्षात ठेवायची कुठल्याही परीक्षेसाठी. याच्यानंतर पुढे जायचं. या कोल्हापूरमध्ये तालुके किती? 12 तालुके. मगाशी सांगितलं 12 तालुके आहेत, लक्षात राहू द्या. मग करवीर तालुका, कागल तालुका, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले आणि शिरोळ. हे 12 तालुके नावं आणि त्याचा नकाशा आहे. इथं नीट समजून घ्या, नीट पहा. अडचण आली तर मला कमेंट्स मध्ये प्रश्न विचारू शकता. काही शंका वाटली अवश्य विचारा. किंवा तुम्हाला अमुक घटक शिकायचा आहे, अमुक टॉपिक शिकायचा आहे, तो टॉपिक, तो घटक सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये टाका. मी तुम्हाला तो घटक तुम्हाला लेक्चर बनवून पाठवत जाईल. काही काळजी करू नका. आपलंच व्यासपीठ आहे आणि तुमच्या हितासाठी, तुमच्या ध्येयासाठी गेल्या 17 वर्षापासून आपण ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करतो. विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, जीएसच्या तयारीसाठी खूप वाचावं लागतं. मात्र आपल्याकडे एक अशी अचूक स्ट्रॅटेजी आहे की आपले विद्यार्थी जीएस मध्ये किती फापट पसारा असला तरी आउट ऑफ मार्क्स मिळवतात. आणि अशा जीएसच्या तयारीसाठी आपल्याकडे स्वतंत्र जीएसचा कोर्स सुरू आहे. शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि हा कोर्स जॉईन करा. या कोर्स मध्ये तुम्हाला 50% सध्या डिस्काउंट मिळेल. चला पुढची कोल्हापूरची माहिती. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी तर सांगितली. मराठा साम्राज्याची राजगड, रायगड नंतरची राजधानी. महाराष्ट्राची उपपर्यटन राजधानी कोल्हापूर. पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर. कुस्तीगिरांची, पहिलवानांची पंढरी, कलानगरी अशा अनेक नावानं कोल्हापूरचं विशेष वैशिष्ट्य. बर, आता नॉनव्हेज वाल्यांसाठी पांढरा रस्सा, तांबडा रस्सा तो फेमस आहे. मी ऐकून आहे बा, आपण माळकरी माणसे. बर, कोल्हापूरचा दूध कट्टा सुद्धा जगप्रसिद्ध आहे. याचे ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद आहे. याच बरोबर जसं भारताचे मँचेस्टर मुंबई आणि अहमदाबादला म्हणतात. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहरांना म्हणतात? भारताच्या, देशाचे मुंबई आणि अहमदाबाद. तसं महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजीला म्हणतात. भारतातलीच नाही तर आशिया खंडातील सहकारी तत्वावरील पहिली कापड मिल, सहकारी म्हणतोय, कोल्हापूरमध्ये इचलकरंजीला सुरू झालं. कापड उद्योगाचं महाराष्ट्राचं एक महत्वाचं केंद्रस्थान तिथं झालंय. म्हणून इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. कोल्हापूरमध्ये ज्योतिबा मंदिर मगाशी तुम्हाला सांगितलं, जे 1730 मध्ये राणाजीराव शिंदे यांनी बांधलेले. हे 1730 राणाजीराव शिंदे यांनी बांधलेलं प्रसिद्ध ज्योतिबाचं मंदिर ज्योतिबाच्या डोंगरावर आहे. कोल्हापूरमध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये वडगाव नावाचं गाव आहे. धनाजी घोरपडे मराठा साम्राज्यामधील एक गाजलेला सरदार आहे. गाजलेलं नाव आहे संताजी धनाजी. त्यात हे धनाजी घोरपडे यांची समाधी आहे वडगावला. नेसरी, ज्या ठिकाणी आम्ही संतवीर युवक मित्र बंडाता त्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 5 दिवस 1200 युवकांनी 5 दिवसाचं व्यसनमुक्त योग संघटनेचं शिबिर केलेलं तिथे नेसरीला, गडहिंग्लज तालुक्यामध्ये. तर वेडात मराठे वीर दौडले 7 हे जे गीत ऐकलेले तुम्ही,
ते ज्या वीरांच्या जीवनावर रचले ते प्रतापराव गुजर आणि त्यांचे 6 वीर सहकारी यांचं स्मारक नेसरीला आहे, यांचं स्मारक नेसरीला आहे. आम्ही 1200 जण महाराष्ट्रातले सगळे तिथं गोळा होऊन तिथं शिबिर करत होतो. एक गमतीची गोष्ट सांगतो. आणि त्या दिवशी योगायोग असा की नेसरीला मोठी यात्रा भरली होती. यात्रा म्हणजे जत्रा होती, कापा कापी आणि दारू. नेसरीचा एक माणूस आमच्याकडे फिरकला नाही, एक माणूस. कारण तिकडे डान्स काम, कापा कापी, दारू, 4-5 ट्रक बाटल्या होत्या बाजूला नेसरीत अख्ख्या. असली जत्रा झाली. आणि त्याच ठिकाणी त्याच वेळी आम्ही या वीरांना स्मरून व्यसनमुक्त जीवन जगून राष्ट्राची सेवा करावी असे संस्कार रुजवत होतो. असतो चिखलातच कमळ फुलत असतं. त्याच्यानंतर प्रसिद्ध असं महालक्ष्मीचं अंबादेवीचं मंदिर आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक हे राजा कर्णदेव यांनी बांधलेलं आहे. असा प्रश्न पाठीमागे परीक्षेला आला होता. महालक्ष्मी मंदिर नेसरी यांच्यावर तर काय मग प्रश्न येतात. पण प्रश्न आला होता महाराष्ट्रात टिंब ते बाहुबलीचे मंदिर, बाहुबलीची मूर्ती आहे. तर कोल्हापूर मधील हातकणंगले तालुक्यामध्ये बाहुबलीची मूर्ती जैन धर्माचं तीर्थक्षेत्र आहे. खर तर जैन धर्माचं मुख्य तीर्थक्षेत्र कर्नाटक मधील श्रवण बेळगोळ, तिथं बाहुबलीची मूर्ती आहे. चामुंडा नावाच्या मंत्र्यानं तिथं उभारले. त्याच ठिकाणी चंद्रगुप्त मौर्यांची समाधी आहे. तिथं मृत्यू झालाय किंवा मृत्यू स्वीकारलाय चंद्रगुप्त मौर्याने. आणि महाराष्ट्रामध्ये या जैन धर्माचं तीर्थक्षेत्र बाहुबलीची मूर्ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका. आता पुढे जायचं. या कोल्हापूरचे भौगोलिक दृष्टिकोनातून 3 भाग केलेले आहेत बघा. पश्चिम रंग, मध्य रंग आणि पूर्व रंग असे 3. त्यातले बघा मध्य आणि पूर्व भागात अग्निजन्य खडकापासून तयार झालेली काळी मृदा आहे. काळी मृदा. त्या काळ्या मृदेला आपल्याकडे भरपूर नाव आहे. रेगूर मृदा, रेगुड मृदा, लाव्हा मृदा, अशा अनेक नाव आहेत. काळी कापसाची मृदा, तर ती काळी मृदा आहे. आणि पश्चिम भागामध्ये मात्र जांभ्या खडकापासून बनलेली लाल मृदा आहे. घाट माथ्यावर सह्याद्रीच्या लाल जांभी मृदा आहे बघा. ठीक आहे. याच्यानंतर पुढे पहा की या कोल्हापूरच्या हवामानाबद्दल एक प्रश्न आला होता. महाराष्ट्राच्या हवामानाचं प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता, तर कोल्हापूर. या महाराष्ट्रामध्ये कसं विरोधाभासी, एकीकडे थंडी तर एकीकडे उष्ण, एकीकडे कोरडं तर इकडे बाष्पयुक्त, तसा प्रकार की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडे शीत हवामान असतं, थंड हवामान असतं. अनेक थंड हवेचे ठिकाणं, पन्हाळा वगैरे तुम्हाला तिकडे सापडतील. आणि पूर्वेकडे पठारासारखं कोरडं हवामान असतं. याचबरोबर महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे, तर कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये उन्हाळ्यात सर्वात जास्त महाराष्ट्रात पाऊस पडत असतो. यानंतर महाराष्ट्रात आंबोली, महाबळेश्वर नंतर पावसाचं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं, तर हे गडहिंग्लज जे आहे ते कोल्हापूरमध्येच. ते कोल्हापूरमध्येच आपलं गगनबावडा. महाराष्ट्रात आंबोली आणि महाबळेश्वर नंतर सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, गगनबावड्याला. आणि महाराष्ट्रात उन्हाळ्याचा सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, गडहिंग्लजला. दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो असा जरी प्रश्न आला तरी गगनबावडा. याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहायचा आपल्याला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्म ठिकाण. छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरचे 9वे छत्रपती आहेत. पहिले छत्रपती शिवाजी, त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजी. सुरुवातीच्या काळामध्ये साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी यांच्यामध्ये संघर्ष झाला. नंतर मध्यंतरी वारणेचा तह झाला आणि या 2 गाद्यांमधला संघर्ष संपला आणि एक दिलानं मराठा साम्राज्याचा कारभार खरं तर साताऱ्याच्या गादीवरून पाहिला गेला आणि संपूर्ण हिंदुस्थान मराठा साम्राज्याच्या अंडर आला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर याच मराठ्यांच्या गादीचे एक कोल्हापूरच्या गादीचे वारसदार, 9वे वारसदार, कोल्हापूरचे 9वे छत्रपती यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल परगण्यामध्ये झालेला आहे. राधाबाई आणि जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी झालेला आहे. शाहू महाराजांना दत्तक घेण्याच्या अगोदरचं शिक्षणही कोल्हापूरमध्येच झालंय. नंतर शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर मग राजकोट आणि
कर्नाटक मधलं धारवाड या ठिकाणी शाहू महाराजांचं शिक्षण झालं. कोल्हापूरच्या त्यावेळेसच्या शाहू महाराजांच्या अगोदरच्या छत्रपतींच्या धनीने म्हणजे चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतलं. आणि मग राजर्षी शाहू महाराज 1884 ला दत्तक घेतले. 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला, गादीवर बसले. आणि मग त्यांचं संपूर्ण कार्य या कोल्हापूर संस्थानामध्ये, कोल्हापूरमध्ये. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांसंदर्भाच्या अनेक घटना ज्या आहेत त्या अनेक घटना या कोल्हापूरमध्ये. तो भाग शिकायला गेलं तर आपल्याला 2-3 तास पुरायचे नाही, म्हणून तो भाग सांगत नाही. राजर्षी शाहू महाराजांची समाधी सुद्धा कोल्हापूरमध्येच. त्याच्यानंतर लता मंगेशकर, भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांचा जिल्हा आहे कोल्हापूर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांना महाराष्ट्राचे रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ज्यांना अनेक उपाध्यांनी जाणलं जातं, अशा कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म हातकणंगले तालुक्यामध्ये कुंभोजाच ठिकाणी झाला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कोल्हापूरमध्ये घडलेल्या आहेत. बर, पुढे नद्यांसंदर्भातचे कोल्हापूर. कोल्हापूर शहर पंचगंगा नदी तीरावर आहे. कोल्हापूरची जीवन वाहिनी पंचगंगा नदीला म्हणतात. ही पंचगंगा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर या कोल्हापूरमध्ये कृष्णा नदीच्या अजून काही उपनद्या आहेत. मग दूधगंगा, वेदगंगा, महाराष्ट्र पठाराच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी हिरण्यकेशी नदी असेल, मग दक्षिणेकडून घटप्रभा, अगदी थोडी वारणा, या प्रमुख नद्या या प्रदेशातल्या. आता हा प्रश्न परीक्षेला आला होता, पंचगंगा नदी म्हणजे पंच म्हणजे 5 कोणत्या? 5 कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 आहेत. त्यातली सरस्वती दिसत नाही, लुप्त आहे. अगदी तसंच प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती या तिन्हींचा संगम होतो, तिथेही सरस्वती दिसत नाही, 2 नद्या आहेत. बर, आता कृष्णा नदी जी आहे, ही कृष्णा नदी ही जी महाबळेश्वर मधून उगम पावते, ती कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते. आणि तिल्लारी नदी जी आहे ती कोल्हापूरच्या पश्चिम सीमेवरून वाहते. चला पुढचा मुद्दा पाहायचा आपल्याला. बघा, या जिल्ह्यातले धरण आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे की पंचगंगा नदी ज्या 5 नद्यांपासून बनलेली आहे त्यापैकी भोगावती, आणि या भोगावती नदीवर राजर्षी शाहू महाराजांनीच एक धरण बांधायला सुरुवात केलं. आईचं नाव त्या धरणाला दिलं राधाबाईवरून, राधानगरी. आणि त्या धरणाच्या जलाशयाला राजर्षी शाहू महाराजांच्या पत्नीचं लक्ष्मी सागर जलाशय असं नाव दिलंय. आणि याच धरणामुळं कोल्हापूरचा संपूर्ण कायापालट झाला. शेकडो हजारो एकर जमीन जलसिंचनाखाली आली आणि कोल्हापूरची भरभराट झाली. म्हणूनच महाराष्ट्र आणि भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात अग्रेसर आहे, आघाडीवर आहे. जास्त दरडोई उत्पन्न आहे. जरी शेती असली तरी ती शेती अद्यावत आहे, आधुनिक आहे. दुसरी गोष्ट की दूधगंगा नदीवरती, राधानगरी तालुक्यामध्ये दूधगंगा नदीवरती काळंबावाडी धरण आहे. आणि या धरणाच्या जलाशयाला राजर्षी शाहू महाराजांचं नाव दिलंय, राजर्षी शाहू सागर जलाशय. याच जिल्ह्यामध्ये तुळशी नदीवर तुळशी डॅम आहे. झाला. आता या काळंबावाडी धरणाबद्दलच माहिती पुढे आहे की गैबी बोगद्यातून, तिथला बोगदा आहे, या धरणाचे पाणी दूधगंगेत सोडले जाते. ओके. त्याच्यानंतर चंदगड तालुक्यातील तिल्लारी येथे गोवा व महाराष्ट्र यांचा तिल्लारी प्रकल्प आहे, म्हणजे 2 राज्यांदरम्यान असणारा उभारणारा. चांदोली धरण जे वारणा नदीवर आहे ते खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये, पण हे बाउंड्रीवर आहे. सांगली व कोल्हापूर यांची सरहद हे धरण निश्चित करतात. ठीक आहे, चला अजून पुढची खूप माहिती पाहायची, फटाफट स्पीडने पाहूया आपण. आता प्रमुख पिके कोल्हापूरमध्ये तांदूळ किंवा भात पहिलं पीक, त्याचबरोबर ज्वारी, गहू, तंबाखूचं सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. अनेक फळ पिकांसाठी हा जिल्हा फेमस आहे. त्या चंदगड तालुका पाहिला आपण, गड इंग्लजच्या शेजारचा चंदगड तालुका, तिथं काजूचं फळ फेमस. आम्ही गड इंग्लज तालुक्यात नेसरीला जेव्हा थांबलो तो 5 दिवस, आम्ही नगरकर दुष्काळी भागातले, आम्हाला कसले काजून बिजू माहितीये. आणि तिथं काय काजूचे झाड, किती काजू, अरे 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 अरे, इतके काजू खाल्ले. तिथले शेतकरी बी तेवढे संपन्न मानाचे होते. म्हणले किती बी खा राव, पण त्रास होईल एवढे खाऊ नका.
पण जे पाण्यात नाही ते खाण्यात आलं आमच्या. इतकं खाल्लं, इतकं खाल्लं, इतकं खाल्लं, अरे 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 अरे. दुसऱ्या दिवशी सकाळी अशी धावपळ की काय सांगायची. जाऊ द्या, काजू. त्याच्यानंतर कोल्हापूरचं एक खास वैशिष्ट्य आहे, दर हेक्टरी खतांचा सर्वाधिक वापर करणारा जिल्हा आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर ऊसाची फळ पद्धतीतली फेमस. भात संशोधन केंद्र आहे कोल्हापूरमध्ये राधानगरीला. फळ संशोधन केंद्र आजरा या ठिकाणी आहे. ऊस संशोधन केंद्र कोल्हापूर प्रॉपर कोल्हापूरमध्ये. याच्यानंतर पुढची माहिती आपल्याला पाहायची, खनिज संपत्ती. खनिजाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूर अग्रेसर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक बॉक्साईटचे साठे कोल्हापूरमध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये पहा, चंदगड तालुक्यात नागरतास व कासरवाडा येथे, राधानगरी तालुक्यात दुर्गमानवाडे येथे आणि शाहूवाडी तालुक्यात बॉक्साईटच्या खाणी आहेत बघा. आणि या बॉक्साईटच्या ज्या खाणी आहेत त्यापासून, त्या बॉक्साईट पासून कर्नाटक मध्ये बेळगाव आहे, तुम्हाला माहिती आहे, मराठी भाषिक तो वाद आजही चालू आहे. या बेळगाव मधला इडॉल फॅक्टरी आहे जे आहे तिथं त्या फॅक्टरीमध्ये अल्युमिनियम बनवलं जातं. बॉक्साईट पासून अल्युमिनियम बनवलं जातं. चला, याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, कोल्हापूर मधले हुपरी नावाचं गाव आहे बघा, हातकणंगले तालुक्यामध्ये. येथे चांदीचा व्यवसाय फुल तेजीत फेमस आहे, एकदम देशभर फेमस. आणि कोल्हापूरची राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेली गुजरी सराफी पेढी सुद्धा प्रसिद्ध आहे. चला नेक्स्ट, इचलकरंजी. इचलकरंजी या ठिकाणी औद्योगिक वसाहत जी आहे ती सहकारी तत्वावरील देशातली सर्वात मोठी वसाहत आहे. याच्यानंतर येथील यंत्रमाग व हातमाग उद्योग फेमस आहे. इचलकरंजी म्हणजे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे. मग त्या ठिकाणची डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल जी 1962 ला उभारली. आणि कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी संस्था 1962. या महाराष्ट्रातल्या पहिल्या सहकारी सूतगिरण्या आहेत, लक्षात राहू इचलकरंजी मधल्या. याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, शाहूवाडी तालुक्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने तालुका आहे. आंबा येथे पोल्सन इंडिया लिमिटेड या कारखान्यात जंगली हिरड्यापासून टॅनिन बनवलं जातं. औषधी वनस्पती त्या भागात खूप सापडतात आणि त्यापासून टॅनिन बनवायचं काम केलं जातं. याच्यानंतर बघा, औद्योगिक संदर्भाची खूप माहिती आहे. मग कोल्हापूर जवळ पहा, गोकुळ, शिरगाव व पुलाची शिरोली येथे औद्योगिक वसाहती. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यात हिरडा या औषधी वनस्पतीची खूप झाडे आहेत. त्यामुळे हिरड्यापासून टॅनिन म्हणजे औषधी अर्क आहे बघा. तुमच्या चहा टॅनिन, कॉफीत कॅफिन असं ना, तसते बनवण्याचा कारखाना आंबा गावाजवळ सुरू केलेला आहे, आता सांगितलं. अजून एक खास वैशिष्ट्य आहे जिल्ह्याचं, कृषी मालाची विक्री, कृषी विषयक आवश्यक माहितीचा प्रचार यासाठी इंटरनेटने जोडलेले देशातले पहिले गाव जे वारणा नावाचं गाव आहे ते या कोल्हापुरात आहे. राज्यात, महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेची गाळप क्षमता असणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर. सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूरला, साखर कारखान्याचं जिल्हा नाव नगर, आणि सर्वाधिक खाजगी साखर कारखाने कोल्हापूरला, आणि सर्वाधिक साखर गाळक क्षमता, गुळ निर्मिती क्षमता कोल्हापूर. बाजारपेठेसाठी शाहूपुरी गुळाची बाजारपेठ राजर्षी शाहू महाराजांनी उभा केलेली आहे. याच्यानंतर महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी हे जे मानाच्या कुस्तीच्या स्पर्धा, यामध्ये गदा देण्याची जी प्रथा आहे ती प्रथा सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली. ऊस, साखरच नाही, ऊस उत्पादनात सुद्धा अग्रेसर असणारा आणि चांगली रिकव्हरी असणारा जिल्हा आहे. राज्याची उपपर्यटन राजधानी मागाशी सांगितलं. कनेरी, प्रसिद्ध असा कनेरी मठ कोल्हापूरमध्ये. दूध गंगा जलविद्युत प्रकल्प, ज्याला दक्षिण महाराष्ट्राचे कामधेनू म्हणतात, तो प्रकल्प आहे. आजरा येथील वनात अनेक आयुर्वेदिक वनस्पती सापडतात, मागाशी तुम्हाला सांगितलं. राज्यात सहकारी दूध उत्पादनात सुद्धा कोल्हापूर अग्रेसर. जसं गुजरातचा आनंद महाराष्ट्राचे आनंद कुठल्याला, तर धुळे जिल्ह्याला म्हणतात, आणि दक्षिण महाराष्ट्राचा आनंद प्रकल्प किंवा आनंद हे कोल्हापूर जिल्ह्याला म्हणतात. एवढं फेमस नाव दूध उत्पादनामध्ये सुद्धा. म्हणजे असं क्षेत्रच नाही की ज्या क्षेत्रामध्ये
कोल्हापूर आघाडीवर नाही बघा. तुम्हाला सरळ सेवा भरती किंवा अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये अंतर्गत अंगणवाडीची परीक्षा द्यायची असेल तर सर्व विषयांचा लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चरचा कोर्स, पीडीएफ नोट्स आणि टेस्टचा कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये आहे. तुम्ही तो जॉईन करा. पहा आता पुढे आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याबद्दलची माहिती पाहत असताना कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी उद्यमनगर ही औद्योगिक वसाहत आहे. त्याच्यानंतर पहा कागल येथे नव्यानच पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. कागल पंचतारांकित वसाहत. आणि कोल्हापुरी चप्पल तर तुम्हाला सांगायलाच नको, जगात फेमस आहे कोल्हापुरी चप्पल. दूध संगमाशी सांगितलं तुम्हाला, गोकुळ सिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प फेमस. सूतगिरण्यांबाबत इचलकरंजीचं नाव तर देशभर जगभर आहे की इथली सूतगिरणी सहकारी तत्वावर सुरू झालेली आशियातली पहिली आहे. म्हणून तर इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. पुढं शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा कोल्हापूर मागे नाही. कोल्हापूरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवाजी विद्यापीठ, ज्याची स्थापना 1962 मध्ये केली. त्याचबरोबर मौनी विद्यापीठ आहे तालुका भुदरगड मध्ये, गारगोटी या ठिकाणी. त्याच्यानंतर पर्यटन स्थळ पाहायचे म्हणले तर कोल्हापूरला तुम्हाला 8 दिवस फिरावं लागेल, त्यावेळेस पर्यटन स्थळ पाहतोय. पहिली गोष्ट की कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या तीरावर आहे. ऐतिहासिक राजधानी आहे. महालक्ष्मी अंबादेवीचं फेमस मंदिर, रंकाळा तलाव या कोल्हापूरमध्ये, शाहूपुरी गुळाची बाजारपेठ असेल, मोतीबाग असेल, कासबाग कुस्ती आखाडा जो रोमच्या धर्तीवर राजर्षी शाहू महाराजांनी 1912 साली उभारलेला खासबाग कुस्ती आखाडा जो आशिया खंडातला सर्वात मोठा आखाडा होता. कोल्हापूरची चित्रनगरी असेल, न्यू पॅलेस असेल, जयप्रभा व शालिनी स्टुडिओ असेल, हे सगळं कोल्हापूरमध्ये आहे. आणि मग बाहेर गेले पडले की पन्हाळा थंड हवेचं ठिकाण, पन्हाळगड, विशाळगड अर्थात खेळणा किल्ला, हे सगळं कोल्हापूरमध्ये बघा. पाहायला अनेक पर्यटन स्थळ तुम्हाला पाहायला. अजून भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम, दत्ताचं देवस्थान असणाऱ्या कुरुंदवाड जवळचा नरसोबाची वाडी या ठिकाणी होत. या ठिकाणी दर 12 वर्षांना म्हणजे का तपानंतर श्रावणात कन्यागत महापर्व काळ असा कार्यक्रम होत असतो. खूप मोठा कार्यक्रम होत असतो. हा 2016ला पाठीमागे झाला, त्याच्यानंतर 2020ला झालाय आणि आता 24ला होणार आहे. म्हणजे गुरु या ग्रहानं कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर हा साजरा केला जातो. बर, त्याच्यानंतर दाजीपूर म्हणजे राधानगरी हे गव्यांच्या अभयारण्य कोल्हापूर मधलं प्रसिद्ध आहे, परीक्षेला नेहमी येतं. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर हे प्राचीन कोपेश्वर मंदिर हे सुद्धा फेमस आहे. याच्यानंतर हातकणंगले तालुक्यात भोज या ठिकाणी मगाशी तुम्हाला सांगितलं जैन धर्मियांचं तीर्थक्षेत्र भगवान बाहुबली तीर्थक्षेत्र आहे. हाही प्रश्न परीक्षेला आलाय. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातला पारगड किल्ला हा सुद्धा प्रसिद्ध आहे. चला, याच्यानंतर कोल्हापूरची माहिती संपता संपेना एवढी आहे. राधानगरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणतात. धरणांचा तालुका कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी विसरायचं नाही. याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट, 5 जानेवारी 2016ची घटना. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात पश्चिम भारतातील पहिल्या लीड बॉटॅनिकल गार्डनचं उद्घाटन झालंय. फेमस महत्वाची घटना. आता या कोल्हापूरमध्ये काही घाट आहेत, ते घाटही लक्षात राहू द्या. कोल्हापूर राजापूर अनुस्कुरा घाट आहे, तसाच प्रसिद्ध रामघाट म्हणजेच आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी. कोल्हापूरचे पैलवान जीवनसत्व मिळवण्यासाठी आंबे खायला रत्नागिरीला जायचे, म्हणून आंबा घाट असं लक्षात ठेवायचं. फोंडा घाट आणि करुळ घाट सुद्धा कोल्हापूर सिंधुदुर्ग यांना जोडणारे आहेत. याचबरोबर सावंतवाडीला कोल्हापूरवरून जात असताना आंबोली घाट आहे, हेही माहिती असू द्या. कोल्हापूर मिरज हा एकमेव रेल्वे मार्ग आहे. त्याचबरोबर NH4 मुंबई पुणे बँगलोर हा जो NH4 आहे हा राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर मधून जातो. चला, अजून माहिती आहे. बर, अजून माहिती संपली, कंप्लीट झाली. अशा रीतीने कोल्हापूर जिल्ह्याचे म्हणजे करवीर नगरीची
परिपूर्ण सखोल माहिती आपण आजच्या लेक्चर मधून पाहिली. लेक्चर आवडलं असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. लाईक तर करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं? एक दिवसभर मी हे नोट्स काढत बसलो, त्या नोट्स सगळ्या लिहिल्या, त्याच्यानंतर त्याची पीपीटी, मग हे सगळे लेक्चर, हे सगळं आपल्या सर्वांच्या परिपूर्ण निकालासाठी, रिझल्टसाठी. आणि म्हणून हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलंय हे कमेंटच्या रूपानं अवश्य कळवा. चला आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. मात्र नवीन टॉपिकचं, नव्या प्रश्नांचं, नव्या मुद्द्यांचं पुन्हा भेटणार आहोत आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या व्यासपीठावर. धन्यवाद. जय हिंद.